महत्त्वाचं आहे. आज आत्ता येऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी सरहद संस्थेचे आमचे मित्र संजय नहार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम नामदार शिंदेसाहेब आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये कर्तृत्ववान आपलं सिद्ध केलेलं कर्तृत्व अशा मराठी माणसांचा सत्कार करत आहेत. आणि शिवाय या ठिकाणी आपण महादजी शिंदे यांच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मी फक्त त्याच्याचबद्दल थोडं बोलणार आहे 1-5 मिनटांमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये जग इतकं बदललेलं आहे आणि इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे की ज्याला आपण फक्त हार्ड पॉवर म्हणतो, हार्ड पॉवर, त्यानं कुणाला जिंकता येणार नाही याचा सगळ्यांना विश्वास बसलेला आहे. आणि हार्ड पॉवरबरोबर सॉफ्ट पॉवर पाहिजे. तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये या दोन्ही प्रकारचं सामर्थ्याला उणीव नाही. हार्ड पॉवर पण होती आणि सॉफ्ट पॉवर पण होती. नामदेव महाराज ज्या वेळेला तिकडे पंजाबमध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडं भक्तीची सॉफ्ट पॉवर होती, साहित्याची कवित्वाची सॉफ्ट पॉवर होती. आणि नंतर महादजींनी ज्या वेळेला दिल्ली जिंकली, दिल्लीच्या तख्ताचं संरक्षण केलं, ज्यांना बादशाने आपल्या शेजारी बसवून घेतलं, संपूर्ण भारताची पाटीलकी दिली, असे अलिजाबहादूर महादजी शिंदे ते जसे लढवय्ये होते, मुत्सद्दी होते, त्याचप्रमाणे ते उत्तम दर्जाचे भक्त कवी होते. त्यांच्या कवितांकडं लोकांचं लक्ष गेलेलं नाही आणि ते लक्ष वेधण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होण्यासाठी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. त्या प्रत्यक्ष जेव्हा लोकांच्या पुढे येतील त्या कविता, तेव्हा त्यांचं काय महत्त्व आहे साहित्य म्हणून आणि त्यांचं काय. आणि हा एक मुद्दा सांगितल्यानंतर आणखीन एक मला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा सांगायचा आहे. ज्याला आपण संगीतामधलं ग्वाल्हेर घराणं म्हणतो, त्या ग्वाल्हेर घराण्याच्या विकासामध्ये महादजी शिंदे आणि त्यांच्या वंशजांनी केलेली भजनं यांचा फार मोठा वाटा आहे. मग दयाजीराव महाराज असतील, नंतरचे माधवराव महाराज असतील, ही सगळी मंडळी शिंदे घराण्यामधली हातामध्ये गळ्यामध्ये विणा घेऊन उभं राहून भजनं करायची, देहूत यायची भजनं करायला, पंढरपूरला जायचे आणि अखेरच्या आळंदीला सुद्धा जायचे. आणि त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या खानदान गवई लोकांचा ताफा असायचा. बडे मोहम्मद खा असतील, त्याच्यानंतर बिनकार मोहम्मद अली असतील, हद्दू खा, हस्सू खा, पखवाजवाले पानसे, ही सगळी संगीत क्षेत्रातली मंडळी तिथे आली. म्हणजे आणि महादजींनी स्वतः तर पुरस्कार सन्मान हे विचारवंत कलावंत साहित्यिकांसाठी असतात. राजकारण्यांना फार कमी असतात, कमी दिले जातात. पण त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना थोडं मनामध्ये संकोच होता, पण आपलं प्रेमही होतं की ज्या जिव्हाळ्याने, प्रेमाने, आपुलकीने मला हा पुरस्कार आपण प्रदान केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. खरं म्हणजे महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे, त्यामुळे आणखीन थोडं दडपण होतंच. पुरस्कार देऊन इथं जो सन्मान झाला आहे त्याबद्दल तर मी मनापासून धन्यवाद आपल्याला दिलेच, परंतु या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारी देखील मोठी आहे याची जाणीव देखील मला आहे. खरं म्हणजे जेव्हा एखाद्याच्या पाठीवर चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडते, त्यावेळेस आणखी त्या व्यक्तीची जबाबदारी वाढते, आणखी त्याला चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते, समाजालाच त्याचा फायदा होतो. आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग आहे. आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत. महादजी शिंदेंचं घराणं सातारा जिल्ह्यातलं कनेरखेड, ज्योतिरादित्यजी या महापराक्रमी लढवय्याच्या जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो. पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे. तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे. आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं
तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे आले. सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते. त्यांची गुगली भल्या भल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगलीसुद्धा अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे. खरं म्हणजे महादजी शिंदे हे आभाळा एवढं व्यक्तिमत्व होतं. ते महाप्रतापी रणधुरंदर होते, मुरलेले मुत्सद्दी होते, जलकल्याणाची दृष्टी असलेले राज्यकर्ते होते. ते आदर्श शासकही होते, सेनापती होते, कुशल योद्धे होते. खऱ्या अर्थाने ते महानायक होते आणि त्यांच्यामुळेच मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभलं. पानिपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती. कुठे आशेचा किरण दिसत नव्हता. पण तशा परिस्थितीत महादजी शिंदे यांनी पराक्रम करून अवघ्या 10 वर्षात पुन्हा दिल्ली जिंकली. दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवला. मराठ्यांचा भगवा पुन्हा दिल्लीवर डौलाने फडकला, अभिमानाने फडकला. आणि योगायोगाने कालच म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी या पराक्रमाला 254 वर्ष पूर्ण झाली. तसं गेल्या 8 तारखेला पण दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला आहे. अटक से कटक तक हिंदवी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवलेल्या महादजी शिंदेंचं नाव इतिहासाच्या पानात अजरामर झालेलं आहे. स्वाभिमानाने पेटून कसं उठायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. प्रचंड मोठ्या पराभवानंतरसुद्धा राखेतून अंगार कसा फुलवायचा ते महादजी शिंदे यांच्यासारख्या थोर सेनानीने आपल्याला शिकवलेलं आहे. खरोखरच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी काही नररत्न होऊन गेली ज्यामुळे आज आपण मराठी आहोत असं अभिमानाने म्हणू शकतो. त्याच्या मागे देखील महादजी शिंदेंसारख्या महापराक्रमी योद्ध्यांची प्रेरणा आहे. महादजी शिंदेंच्या कर्तबगारीमुळेच इंग्रजांची भारतातली सत्ता 50 वर्षांनी लांबली असल्याचं मत ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे. यातच सगळं काय आलं. महादजी शिंदे नसते तर 50 वर्ष आधी इंग्रज आपल्याकडे आले असते आणि आपल्याला इंग्रजांची गुलामगिरी पत्करावी लागली असती. म्हणजे 150 वर्ष नाही 200 वर्ष आपल्याला त्यांची गुलामी पत्करावी लागली असती. आणि म्हणून या पराक्रमामुळेच ब्रिटिशांनी देखील त्यांना ग्रेट मराठा ही पदवी बहाल केली होती. आग्र्याच्या बाहेर जी बाबांनी सुरू केली. आत्मनिर्भर हिंदुस्थानची गरज ओळखून त्यांनी हे सुरू केलं. महादजी यांनी गुजर, जाट, दलित, शीख आणि मुस्लिम हे सगळ्यांना हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणलं. खऱ्या अर्थाने त्यांनी सैन्यामध्ये सगळ्या लोकांना एकत्र आणून एकजुटीचं दर्शन घडवलं. गोवंश हत्याबंदीचं शाही फरमान काढणारे ते पहिले राज्यकर्ते होते. आणि खरं म्हणजे महादजी बाबांनी तलवार चालवली आणि लेखणी मगाशी आधीच्या वक्त्यांनी सांगितलं. ते कवी होते, लेखक होते, गळ्यात तुळशीचे माळ घालायचे, काय काय म्हणजे एक विविध रूपं त्यांची आपण वाचतो. आणि ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक टीका ग्रंथही तयार केला.